बारामतीकरांवर अजित काकांचं प्रेम होतं आणि बारामतीकरांचं सुद्धा अजित काकांवर प्रेम आधी होतं आणि आयुष्यभर त्या ठिकाणी तिथं राहील। बारामतीकरांची जशी इच्छा आहे तशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांची इच्छा आहे की अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल नाही तर घातपातबद्दल प्रॉपर एन्क्वायरी होणं महत्त्वाचं आहे आणि ती एन्क्वायरी करत असताना पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी इच्छा संबंध महाराष्ट्राची तिथं आहे। त्यामुळे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन दादांना न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो लढा तिथं उभा करत आहेत। त्यामुळे त्या लोकांची जशी इच्छा आहे त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीचा हा सगळा इन्व्हेस्टिगेशन होईल, तपास होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया। अमोलजी मिटकरी असतील, तसंच ठोंबरेताई असतील व त्यांच्या पक्षातले अनेक लहान सहान कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांवर प्रेम करत होते ते सातत्याने या विषयावर बोलत आहेत। याबद्दल मी सुद्धा डिटेलमध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे। त्याच्यामध्ये पायलटच्या बाबतीतला मुद्दा हा तसा महत्त्वाचा आहे, त्याच्यावर शंका का घेतली पाहिजे हे फार डिटेलमध्ये मी प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे। त्यामुळे ते जे बोलतायत आणि मी जे बोलतायत त्याच्यामध्ये काही प्रमाणात सेम काही गोष्टी आहेत। त्यामुळे जशी त्यांची इच्छा आहे तशी महाराष्ट्राची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे की पारदर्शक पद्धतीने हा तपास होणं महत्त्वाचं आहे। आमची अपेक्षा आहे की सीआयडीला हा तपास महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी दिला गेला आहे। महाराष्ट्राची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करणारी ही एक महत्त्वपूर्ण एजन्सी आहे, पण गेल्या महिनाभरात सीआयडीने काय केलंय, काय तपासाचं स्टेटस आहे, सीसीटीव्ही कॅमेरा हे ताब्यात घेतलेत का एअरपोर्टचे, दोन्ही एअरपोर्टचे, त्याच्याचबरोबर जो क्रिमिनल बाजूचं इन्व्हेस्टिगेशन असतं की हे जे दोन प्रमुख वैमानिक होते ते अचानक बदलण्यात आले, ते का बदलण्यात आले, ट्रॅफिकचं कारण दिलं गेलं, खरंच ट्रॅफिक होतं का, ट्रॅफिकचे कॅमेरा तिथं चेक करावे लागतील। त्याच्याचबरोबर व्हॉट्सॲप ग्रुप ॲरोचा जो मी त्या ठिकाणी सांगितला होता, ॲरोचा जो हँडलर आहे त्याच्याबद्दल जे काही मी सांगितलं होतं, त्याच्याचबरोबर दादा गाडीली जाणार होते ते का कॅन्सल झालं, अशा बऱ्याच विषयामध्ये सखोल चौकशी करणं महत्त्वाचं आहे। डीजीसीएकडनं आणि व इन्व्हेस्टिगेशन एजन्सी डीजीसीएच्या अंतर्गत नाहीतर सिव्हिल एव्हिएशनच्या मंत्र्याच्या अंतर्गत यांनी थातूरमातूर 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले, पण प्रमुख रिपोर्ट येणं बाकी आहे। त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट हा पुढच्या काही दिवसांमध्ये येईल असं कालच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आम्ही वाट बघत आहोत काय प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, त्याच्यात काय गोष्टी समोर येत आहेत, कारण आतापर्यंत जी माहिती आम्ही दिली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती सत्तेतल्या काही लोकांची आणि व्हीएसआरचे कसे संबंध होते, कशा पद्धतीने हे जे काही इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास आहे हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे, सर्व पुरावे हे आमच्याकडे आहेत। पण आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही, खरंच काय ॲक्शन व्हीएसआरवर घेतली जाते, आजपर्यंत व्हीएसआरने कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी या विमान चालवत असताना नाही तर त्यांचा व्यवसाय करत असताना केल्या आणि दादांच्या बाबतीत काय चुका त्यांच्या झाल्या, त्याच्याचबरोबर कपूर नावाचा हा जो पायलट आहे त्या बाबतीत काय, आणि व सत्तेत असणारे जे सर्व नेते मंत्री आहेत त्यांचे संबंध व्हीएसआर बरोबर कसे होते, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत। त्यामुळे तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातूरमातूर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथं असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं। सीबीआय बद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केली, ठीक आहे, सीबीआयच्या माध्यमातून जर तपास होत असेल चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट सर्वांनी नोंद केल्यासारखी आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीच्या माध्यमातून जो रिपोर्ट आलाय 7075 सीबीआयच्या केसेस अजून चालू आहेत, त्याच्यावर कुठेही निकाल त्या ठिकाणी अजूनपर्यंत दिला गेला नाही। त्यातल्या 2660 केसेस अशा ज्याच्यामध्ये 10 वर्ष झालं तपास चालू आहे।
त्यामुळे बर्फात नाही तर फ्रीजमध्ये हा विषय टाकायचा आणि याच्यावर चर्चाच नको. जो कोणी उद्या जाऊन विचारेल की दादांच्या बाबतीत काय झालं, तर उत्तर सत्तेतले लोक देतील सीबीआयकडे तपास आहे. अरे 10 वर्ष सीबीआयकडनं जर काही विषयांमध्ये होत नसेल तर या विषयामध्ये सुद्धा सीबीआयकडे जर तुम्ही केस दिली असेल नाही तर देणार असेल तर त्याला 2 महिने 3 महिने अशा पद्धतीने कुठेतरी कालमर्यादा लावावी लागेल. उगाच द्यायचं म्हणून देऊन आणि त्याच्यात जर टाइमपास होणार असेल तर हा टाइमपास आम्हाला लोकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना त्या ठिकाणी नकोय. बाबतीतलं मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र मी तयार केलेलं आहे. आज दिवसभरात त्यांचा वेळ घेऊन ते पत्र व त्याच्याच बरोबर डिटेल रिपोर्ट पुराव्यासकट हे मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी मी देईल. सगळेच विषय मुख्यमंत्री साहेबांच्या लेवलला सुटतील असं नाही, कारण का सीआयडी हे मुख्यमंत्री साहेबांच्या अंतर्गत विषय येत असतो. सीआयडीला महाराष्ट्रामध्ये तपास करता येतो, परवानगी तो इतर ठिकाणी सुद्धा करू शकतो, पण त्यांना एअरपोर्ट अथॉरिटीची परवानगी लागते, बऱ्याच काही गोष्टी लागतात. सीबीआयकडनं तपास केला जाईल असं ते सांगतात, पण सीबीआयच्या बाबतीत तपासला परवानगी देणारे जे होम मिनिस्टर साहेब अमित शहाजी आहेत त्यांना ऑलरेडी हे रिपोर्ट आम्ही पाठवलेले आहेत. तिथं असणारे सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय यांना आम्ही रिपोर्ट तिथं पाठवलेले आहेत. त्याच्याचबरोबर जे डीजीसीए आहे त्यांना सुद्धा तिथं रिपोर्ट पाठवलेले आहेत. पण महाराष्ट्रातले अनेक सत्तेतले काही मंत्री सांगत आहेत की प्रेझेंटेशन घेण्यापेक्षा मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही रिपोर्ट द्या. तर हे रिपोर्ट आधीही मी देणार होतो आणि आताही त्या ठिकाणी आज अधिवेशनाला आलोच आहे. पहिला दिवस आहे तर हे रिपोर्ट सर्व हे मुख्यमंत्री साहेबांना देतील. पण मी एक गोष्ट सर्वांना सांगतोय आणि सरकारमधल्या लोकांना सांगतोय, जी माहिती आतापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे. 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे. त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळं बेरं झालं हे फार सरकारला महागात पडू शकतं. त्यामुळे आम्हाला इथं राजकारण करायचं नाही. आमची विनंती एवढी आहे, प्रायमरी रिपोर्ट जो 2 दिवसामध्ये येत आहे तो योग्य पद्धतीचाच त्या ठिकाणी असावा. आणि ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे, तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते. त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेल्या आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळालेली आहे. त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशनमुळेच कुठेतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. या देशाच्या होम मिनिस्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये ईमेलच्या माध्यमातून हे सर्व रिपोर्ट दिलेले आहेत, डीजीसीएला दिलेले आहेत. त्याच्याचबरोबर जे या देशातले एव्हिएशन मिनिस्टर आहेत आणि आमची इच्छा आहे की त्या एव्हिएशन मिनिस्टरला त्या पदावर ठेवणं हे योग्य नाही, कारण का त्यांच्याच नेत्याच्या काही आर्थिक संबंध हे तिथं त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मी अजून एक गोष्ट नोट करतो की काही प्रमाणात काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत की आम्ही त्यांच्या परिवारातल्या महिलांवर त्या ठिकाणी आरोप करतोय. कृपा करून नोंद करावी, त्यांच्या परिवारातल्या महिलांवर कुठेही त्या ठिकाणी आरोप नाहीत, ते कुठल्याही पद्धतीने राजकारणात नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही कुठेही त्या ठिकाणी लक्ष देत नाही. आमचं फक्त एवढंच मत आहे की एक जी कंपनी आहे ती त्यांच्या नेत्यांच्या संलग्न असल्यामुळे तिथं त्यांच्याकडनं तपास पारदर्शक पद्धतीने होईल का असं प्रश्नचिन्ह असल्यामुळे आमची ही मागणी आहे की ते एव्हिएशन मिनिस्टर आहेत रामकृष्ण नायडू साहेब ते त्या पदावर राहू नये अशी इच्छा त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेली.